कडुलिंबाची संगत मिळाली म्हणून ती द्राक्षी गोड द्राक्षी झाली, कडवट झाली. बाबांनो, आपण सुद्धा चांगली संगत करूया, नाहीतर आपलं जीवन सुद्धा कडवट झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला संगत मग कोणाची असावी? संतांची संगत असेल. पैसे तरी मग संतांच्या संगे, बोलीस तरी बोल संतांच्या संगे, जासे तरी जा संतांच्या गावा, तिथे तुझ्या जीवा सुख वाटे. तुझ्या जीवाला सुख हवा असेल संतांचा सहवास कर, संतांची संगत कर, असं तुकोबराय सांगतात. आता द्राक्षाचा वेळ लिंबावर गेला, संगतीमुळे कडू झाला. आता तेच कडुलिंबाचं झाड, आता गमत आहे काय, तेच कडुलिंबाचं झाड आणि चंदनाच्या सहवासात गेलेलं आहे. चंदनाच्या सहवासात गेलं कडुलिंबाचं झाड आणि चंदनाचं झाड बरोबर लहानाची मोठी होत आहेत. हळूहळू ही झाडं दोन्ही मोठी दिसायला सारखीच. कडुलिंबा झाड, चंदनाचं झाड दिसायला सारखं, लहानाची मोठी होत आहे. झाडं परिपक्व झाली, मोठी झाली आणि त्या कडुलिंबाच्या झाडामध्ये चंदनाचा सुगंध येऊ लागला. लक्ष द्या, चंदनाच्या झाडामध्ये कडुलिंबाचा सुगंध येऊ लागला. सॉरी, कडुलिंबाच्या झाडामध्ये चंदनाचा सुगंध येऊ लागला. आणि चंदन तोडणारी लोक आली, त्यांनी काय केलं, चंदन समजून कडुलिंबाचं झाड तोडलं. चंदन समजून दिसायसारखंच हो. आणि मग काय केलं, त्याचे बारके बारके छोटे तुकडे केले आणि बाजारात नेऊन विकले. कडुलिंबाच्या झाडाला किंमत आली का? सहवास कोणाचा? चंदनाचा. लक्ष द्या, चंदनाचा सहवास असल्यामुळे कडुलिंबाला सुद्धा किंमत आली. आपल्याला किंमत समाजात कधी येते? आपण संतांचा सहवास करत तेव्हा लक्षात ठेवा. आणि मग काय झालं, तो कडुलिंबाचा तुकडा चंदन समजून एका राजाने खरीद केला. कुणी खरीद केला? राजा. सकाळी देवपूजा झाली आणि सानेवरती उघडला आणि कडुलिंबाचा तुकडा चंदन समजून काय केलं कपाळाला, पाहिपा चंदनाचे अंगणे शिवतरी असून असे लिंब जवळे, तयाचा पांग फिटे राजे तत्वता वंदिती. राजानं सुद्धा कपाळाला चंदन कडुलिंब लावला. चंदन समजून राजाच्या कपाळावरती मिरवण्याचा मान कुणाला मिळाला? कडुलिंबाला. का? सहवास चंदनाचा. आपण सुद्धा कसे असो, जर आपल्याला सहवास संतांचा मिळाला तर अशाच पद्धतीने आपलं जीवन सुंदर एक देखणं जीवन आपलं बनत असतं. म्हणून तुकोबराय आग्रह करतात की सहवास चांगल्याचा करा. माणसामधून आमची पोरं फार चांगली, आमची मुलं चांगलीच, पण म्हणले सहवासाने बिघडली. फार मुलांच्या नादाला लागली आणि बिघडली. पण तुम्हाला हात जोडून विनंती आहे बाबांनो, सहवास संतांचा करणं हे आपल्या हातात आहे. त्याचा विचार आपण करायला हवा. चूक आपली आहे, आपल्या मुलांची चूक आहे. हे बघा, तुम्हाला सांगतो, पाण्यानं भरलेला हंडा दारात आहे, थंड पाण्याचा हंडा दारात आहे आणि त्यात एक बेडूक पडलेला आहे. बेडूक. आता बेडकाचं असं असतं की बेडकाचं ईश्वरी देण अशी आहे की बाहेरच्या तापमानाशी आपल्या शरीराचं तापमान ऍडजस्ट करतं बेडूक. बाहेर हांड्यातलं पाणी थंड आहे, बेडकाचं अंग कसं आतलं वातावरण सुद्धा थंड म्हणजे इक्वल करतं. असे बेडकाला ईश्वरी देण आहे. मग सकाळी 4:30 वाजता आजी उठली, म्हातारी माणसं उठतात. तसाच हांडा उचलला आणि कुठे ठेवला? चुलीवर ठेवला. आणि हांड्यामध्ये काय होतं? बेडका राजाला दिसतंय आता. तर त्या आणि काही बघायचं काय काम आहे? भरलेला हांडा उचलला, चुलीवर ठेवला आणि खाली जाळ चालू झाला. आता तुमच्या लक्षात आलं की पाणी थोडस गरम झालं. बेडकाने काय करायला पाहिजे होतं? बाबा काहीतरी याच धोका दिसतो, रात्रभर थंड होतं, आता हे काय झालं म्हणून त्याला उडी मारायला पाहिजे का नाही? बरं, हांड्यातून भरलेल्या हांड्यातून उडी मारायचं अवघड आहे, एका क्षणाचं काम आहे. बेडकाने उडी मारली नाही. त्यानं असं विचार केला की ऍडजस्ट करूया. मग शरीराचं तापमान त्या बाहेरच्या तापमानाशी ऍडजस्ट केलं. आपण सुद्धा शरीराचं तापमान वाढवलं आणि इक्वल झालं. हांड्यातलं पाणी गरम आहे, शरीराचं तापमान त्या लेवलला नेलं. आता म्हातारीने मोठं लाकूड घातलं चुलीत. आता पोरं उठायचे, माणसं कामाला धंद्याला जायचे म्हणून लवकर पाणी तापलं पाहिजे. आणि पुन्हा काय झालं? ते पाणी थोडं आणखी गरम झालं. बेडकाने उडी मारावी की नाही? ऍडजस्ट.
आणखी काय केलं, शरीराचं तापमान आणखी वाढवलं, बाहेरचं तापमानाचं इक्वल केलं. म्हाताऱ्याने पुन्हा जळून पुढं झालं आणि मग काय झालं, हांड्यातलं पाणी जास्तच गरम झालं. ऍडजस्ट करत 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 गेला बेडूक, पण पाणी उकळायचं बेतर आल्यानंतर बेडकाच्या लक्षात आलं की आता ऍडजस्टमेंट नाही, आता काय ऍडजस्ट होत नाही. मग काय करावं, आता म्हणजे जीव वाचला असेल तर आता उडी मारल्याशिवाय पर्याय. मग बेडकानं उडी मारायला बघितलं, पण उडी मारता आली नाही. पूर्ण शरीरातला त्राण जो आहे ऍडजस्ट करण्यामध्ये संपला होता. जीव पाक अगदी जायची वेळ आली होती आणि बेडूक उडी मारू शकत नाही. शेवटी तडफडून 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 बेडूक मेला. आता बेडूक मेल्यानंतर माझा प्रश्न तुम्हाला आहे, बेडूक का मेलं? तुमचं सोपं उत्तर आहे की म्हटले उकळत्या पाण्यात कुठलाही प्राणी बेडूक कसं जगल, बेडूक पाणी उकळल्याच्यामुळं बेडूक तडफडून मेला असेल. हे उत्तर तुमचं खोटं आहे, चुकीचं आहे. आता बेडूक का मेला, तर बेडूक केवळ ऍडजस्टमेंट करण्यामुळे मेला. मला तुम्ही सांगा, थोडं पाणी गरम होतं तेव्हाच उडी मारता येत नव्हती. मग आता ऍडजस्टमेंट म्हणजे आमचे पोरं फार चांगले, अजिबात सुपारीचं खांड खात नाही. आणि म्हटलं पाकी चोरी असली लबाडी असली भानगड नाही, तुरुंगात सुटला तरच. दारू बिरू कधी पेत नाही, आकडा लागला तरच. परंतु म्हटलं एक चांगली म्हणजे वाईट माणसं नादाला लागला, वाईट माणसं नादाला लागली एवढी तर डोकं पाहिजे. ऍडजस्टमेंट न करता आपण बाजूला होणं गरजेचं आहे. गुंडाच्या टोळीत म्हणतात जायला सोपं आहे, पण पुन्हा माघारी येता येत. ऍडजस्ट करत राहतं माणूस. माझे मायबाप तुम्हाला हात जोडून विनंती, वाईट माणसाला नादाला लागू नका. ऍडजस्ट करत जर राहिलो आपण तर आपली ऍडजस्टमेंट आपल्यावरती आपला घात करू शकते. म्हणून ऍडजस्टमेंट न करता संतांचा सहवास करा. संत